नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे रंगपंचमीचा दिवस आणि आमच्या गावची जी पालखी आहे नवलाई देवी पावणा देवी रवळनाथाची, ती आज आमच्या घरी येते, म्हणजेच आमच्या गुरावाडीमध्ये येते. आणि ती पालखी आणायला माझे भाऊ गेलेले आणि त्यांनी आणले सार्थक दादा, मिलिंद दादा, वैभव दादा आणि श्रेयस आणि नवलाई देवीची पालखी आणली. बघा किती सुंदर अशी छान सजवलेली आहे आणि ह्याला एक खांदा देत आहे. त्याच्यानंतर इथे पालखी आल्यानंतर पालखीची दृष्ट काढली जाते, औक्षण केलं जातं आणि त्यानंतर पालखीला बसवलं जातं. तुम्ही आता पाहत आहात की पालखी आलेली आहे आमच्या अंगणामध्ये आणि पाठीमागे जेवणाची तयारी चालू आहे. म्हणजे जेवण म्हणजेच पालखीसाठी आलेले जे काय सोबत असतील त्यांच्यासाठी आम्ही महाप्रसाद ठेवलेला आणि हे व्हिडिओसाठी पोज देत आहे. आणि ही आहे आमची पालखी, खूप सुंदर अशी देवी सजवली आहे. आणि हे श्रेयस आणि वैभवदादा. त्याच्यानंतर काकी आहे, काकी येते. त्यानंतर इथे बघा किती छान गालीचा सजवला आहे, रांगोळी वगैरे काढून पालखीची स्वागताची आम्ही तयारी केली आहे. त्यानंतर श्वेतावैदीने पालखीचे पाय धुतले आणि बघा ही एक आहे आमच्याकडची पद्धत. त्यानंतर पालखीचे पाय धुवून झाल्यानंतर दृष्ट काढते. ही काकी आमची पालखीची म्हणजे आमच्या देवीची दृष्ट काढते. दोन्ही बाजूने दृष्ट काढून झाल्यानंतर मीठपिठाने ही दृष्ट काढतात. त्यानंतर काकी त्यानंतर निलिमा काकी देवीचं औक्षण करते. नवलाई देवी, पावणा देवी आणि रवळनाथ तिन्ही देवांचं औक्षण करतात. किती छान दिसते ना आमची देवी, खूप सुंदर सजवली आणि फुलं वगैरे हार वगैरे त्याने अजून तिचं रूप खूप सुंदर दिसतंय. त्याच्यानंतर माझी आई देवीचं औक्षण करताना त्यानंतर श्वेताबाईंनी देवीचं औक्षण करताना आणि बाकी आजूबाजूला फोटोग्राफी आणि सगळे चालू आहे आणि दादा वगैरे बघत आहे. त्यानंतर पालखीला आम्ही त्या जागेवर आणून ठेवलं आणि उरलेली पूजा चाललेली. हे आहेत आमचे आप्पा देवीची पूजा करताना. पूजा करून देवीला हार वगैरे घालून व्यवस्थितपणे हार नैवेद्य दाखवत आहेत. आणि यानंतर आमचं सालाबादचं गाराणं तुम्ही ऐका हां.
आई देवा धन्या कृपा पुरा तुकाराम गुरु चंद्र सात भावांच्या घरामध्ये तू आलेली आहेस. तुझी जी काय पूजा अर्चा करायची पूजा अर्चा झालेली आहे. तसंच आहे तुझी जी आरती करायची ही आरती केलेली आहे. तसंच जो काय मानाचा आरतीचा नारळ द्यायचा होई देणार आहोत. तुका प्रार्थना ठेवता आता सर्व कुटुंबाला सुखपती लाभून अडचणीचा बंदोबस्त करून ज्या आपण त्यांचा वरात तो जाप करता कर आणि एकंदर अडचणीचा बंदोबस्त करून ज्या आपण त्यांचा वरात तो जाप करता कर आणि एकंदर त्यानंतर देवीची गारणे झाल्यानंतर घरातील स्त्रियांनी देवीची ओटी भरून मनोभावे पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. सगळे 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 रोज तुमचे बोललेले आहेत ना. काय गडबड नाही ना. आता तुम्ही म्हणाल ह्या व्हिडिओमध्ये काळोख कसा काय, तर सांगते. कारण की आमच्याकडे पालखी दुपारी आली होती आणि आमची पूर्ण वाडी फिरून पालखी आता देवळात चालली आहे आणि संध्याकाळ झाली आहे, त्याच्यामुळे काळोख झालेला आहे. आणि बघा हे आहे शेवटचं. त्यानंतर पालखी आमची देवळात गेली आणि आता आहेत आमचे फॅमिली फोटोशूट. ही आहे मी आणि हा आहे आमचा आठवण परिवार.